हाय फ्रेंड्स, मी श्वेता। आज आपण पाहणार आहोत झणझणीत मसालेदार वांग्याची भाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तव्यावर मी 1 चम्मच तेल ॲड केलेला आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चम्मच मोहरी, त्यानंतर सुके खोबरेच्या ऐवजी तुम्ही ओलं नारळ सुद्धा वापरू शकता। गोल्डन ब्राऊन कलर झाल्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा ॲड करूया। मी उभा काप केलेला आहे। कुठल्याही साईजमध्ये तुम्ही कट करू शकता, कारण आपल्याला याचं वाटणच बनवायचं आहे। त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या व्यवस्थित भाजून घेऊया। कांदा आणि खोबरे शिजायला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे मी ते आधी ॲड करून घेतलेलं आहे। लो टू मीडियम फ्लेमला आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडे शेंगदाणे सुद्धा मी ॲड केलेले आहे। याऐवजी तुम्ही चण्याची डाळ किंवा जी चुड्यामध्ये आपण डाळी वापरतो ते सुद्धा वापरू शकता। मी शेंगदाणे वापरलेले आहे। याची सुद्धा टेस्ट खूप छान येते, तुम्ही नक्की ट्राय करा। तर तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला आपला फ्राय होत आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 1 सुकी मिरची ॲड केलेली आहे। तेजपान म्हणजे खडे मसाले तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही सगळे ॲड करा याच्यामध्ये। ते सुद्धा आपण फ्राय करून घेऊया। त्यानंतर मी धने सुद्धा ॲड केलेले आहे। धने आणि मिरे, दालचिनी हे सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। सगळे जिन्नस आपण व्यवस्थित असे परतून घेऊया। मसाला भाजीसाठी हा जो मसाला आपण तयार करतो आहे हा व्यवस्थित असा परतला गेल्यानंतरच आपली मसाल्याची भाजी खूप टेस्टी होते। त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। हे सुद्धा आपण वाटून घेऊया याच्यामध्येच। मसाला आपला तयार झालेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून याचं वाटण बनवून घेऊया। त्यानंतर मी वांगी जी आहे स्वच्छ धुवून आणि अशा पद्धतीने कट केलेली आहे। तेलामध्ये ही वांगी जी आहे ती फ्राय करून घेऊया। वांगी फ्राय केल्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते किंवा वांगी खूप छान लागतात खाताना। तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। लो टू मीडियम फ्लेमला वांगी जी आहे ती व्यवस्थित फ्राय करून घेऊया। 2 ते 3 मिनिटं लागतं, पण आपली वांगी व्यवस्थित फ्राय होतात। बघा फ्राय झालेली आहे आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सेम कढईमध्ये सेम तेलामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते ॲड करूया। लगेचच ॲड करूया, कारण याच्यामध्ये थोडं पाणीसुद्धा टाकलेलं आहे, ॲड झालेलं आहे तेलामध्ये, कारण वांगी आपण स्वच्छ धुवून घेतली होती। वाटण टाकल्यानंतर अर्धा सेकंद परतल्यानंतर याच्यामध्ये लगेचच आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहे, कारण सुके मसाले सुद्धा या वाटणमध्ये व्यवस्थित असे फ्राय होतात, शिजतात आणि टेस्टसुद्धा खूप भारी लागते। 1 चम्मच हळद, तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। 2 चम्मच मी तिखट ॲड केलेला आहे। 1 चम्मच गरम मसाला ॲड केलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून आपल्याला हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर हा मसाला जो आहे तो व्यवस्थित असा परतला गेलेला आहे। तुम्ही बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि मसालासुद्धा दाटसर आलेला आहे। यामध्ये आता आपण जे फ्राय केली होती वांगी ते ॲड करून घेऊया। मिनिटभर परतवून घेऊया, म्हणजे तो मसाला जो आहे तो वांग्यांना पूर्णपणे असा लागला पाहिजे। त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया। पाणी जे आहे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे आणि वांगे शिजण्यासाठी एवढं पाणी याच्यामध्ये ॲड करूया। गॅसची फ्लेम हाय ठेवावी। 1 उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवावी। त्यानंतर मी आणखी पाणी थोडं ॲड केलेलं आहे। तुम्ही बघू शकता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसत आहे, खूप पातळसा असा रस्सा आहे, पण ही शिजल्यानंतर दाटसर येणार आहे। चवीनुसार मीठ ॲड करूया। भाजीवर झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला शिजवू द्यायची आहे। आठ ते 10 मिनिटात ही भाजी आपली शिजून तयार होणार आहे। याच्यामध्ये मी किचन किंग मसाला ॲड केलेला आहे, अर्धा चम्मच। तुम्ही बघू शकता मस्त असा घट्टसर दाटसर रस्सा आलेला आहे आणि वांगी सुद्धा आपली व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे। बघू शकता तुम्ही रस्सा। तर आपली मसालेदार झणझणीत अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आणि गरमागरम भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर सर्व करूया।
पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.